2 जून 2025 रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी दस्तगीर येथील माऊली कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर उमेश भेडेकर यांचे दुकान बनावट कापूस बियाण्यांच्या विक्रीच्या संशयावरून जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने सील केले। दुकान बंद असल्यामुळे तपासणी अडथळ्यात आली असून प्रोप्रायटर कडून चौकशीला सहकार्य न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने अभिजित देवगिरकर, कृषी विकास अधिकारी यांच्या नेतृत्वात मोहीम अधिकारी गणेश गिरी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे व पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप साळवे यांनी सकाळी शिवणी दस्तगीर येथे सदर सेवा केंद्रावर तपासणीसाठी भेट दिली। मात्र दुकान बंद असल्याचे आढळून आले। प्रोप्रायटर उमेश भेडेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांनी तपासणी पथकाला उडवाउडवीची उत्तरे दिली व सहकार्य करण्यास नकार दिला। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009 अंतर्गत कलम 7 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून दुपारी 2 वाजता माऊली कृषी सेवा केंद्र सील करण्यात आले। ही कारवाई बियाण्यांच्या साठवणुकीत आणि विक्री प्रक्रियेत संभाव्य अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।